नमस्कार, मी संजय भोकरे. आपण पाहताय जनप्रवास लाईव्ह. विधान परिषद निवडणुका जाहीर झाल्यात. आज आपण सांगली सातारा या मतदारसंघाच्या विषयी विश्लेषण करणार आहे आणि त्याच्यामध्ये राजकारण दिसतंय. नुकत्याच जिल्हा परिषद निवडणुका झाल्या आणि त्याच्यामध्ये जे अध्यक्षपद आणि ज्या निवडणुका होत्या त्याच्यात शिवसेना, शिंदे गट आणि भारतीय जनता पक्षामध्ये कसं युद्ध झालं. अर्थात ते राजकीय युद्ध, पण काही वेळेला ते फिजिकली पण युद्ध झालं. शंभूराजे देसाई कसे विधानसभेमध्ये, विधान परिषदेमध्ये कसे गोंधळ झाला आणि एकमेकावर आरोप प्रत्यारोप हे आपण बघितलं. आणि त्याचे पडसाद आज विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये उमटल्याशिवाय राहतील का? तर शिंदे गट आता शड्डू मारून उभारेल भारतीय जनता पक्षाच्या विरोधात, अशी व्यूहरचना चालू झालेली आहे. आणि शरद पवार यांनी शड्डू ठोकलेला आहे असं आत्ताचं तर चित्र दिसतंय. आता बलाबल सगळं बघितलं तर एकूण काहीतरी 853, जे आता याच्यामध्ये जिल्हा परिषद असेल, महापालिका असेल, नगरपालिका असेल, पंचायत समिती असतील, हे मेंबर्स असतात, सदस्य असतात, त्यांचं मतदान होतं. आणि त्याच्यामध्ये आता आपण बलाबल सुद्धा बघू. मी त्याचा चार्ट आता सांगतोय सगळा. तर त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्ष, नुसतं भारतीय जनता पक्ष म्हटलं तर त्यांचे 314 सदस्य आहेत एकूण, आणि निवडून यायला 450 लागतात. त्यामुळे त्यांना पूर्ण आहे का त्यांची ताकद? तर भारतीय जनता पक्षाची ताकद नाही. त्यांना मदत घ्यावी लागणार. शिंदे गटाला विनवणी करायला लागणार, अजितदादा गटाला विनवणी करायला. पण आता कसं आहे, याच्यामध्ये असं काय उघड हात वर केला आणि मतदान असं थोडंच होणार आहे. याच्यात गणित सगळी वेगळी मांडली जाणार. फुटा म्हणजे याच्यात घोडे बाजार परत आला, घोडे बाजार हा आलाच. तर ह्याच्यामध्ये बलाबल बघितलं तर भारतीय जनता पक्षाचे सांगलीमध्येच 115 आहेत, साताऱ्यात 199 आहेत, एकूण 314 झाले. राष्ट्रवादी अजित पवार साताऱ्यात त्यांचे 131 आहेत, तर सांगलीमध्ये 74 आहेत, एकूण 205 आहेत. चांगले आहेत त्यांची पण संख्या. आणि शिवसेना शिंदे सांगलीमध्ये 62 आहेत त्यांचे, आणि 49 साताऱ्यामध्ये, एकूण 111 आहेत त्यांचे. आता काँग्रेसचं काही फार नाही तरी सुद्धा 67 सांगलीमध्ये आहेत आणि 6 साताऱ्यामध्ये, म्हणजे त्यांचे 73 आहेत. म्हणजे आता उभाटाचं काही नगण्य आहे, एकच आहे कुठेतरी. आणि स्थानिक मात्र अपक्ष जे असतात ते स्थानिक आघाडी म्हणून आहे, ते साताऱ्यातच त्यांचे 30 आहेत. आता हेच बघायचं बलाबल आणि ह्याच्यावर गणित घातलं तर शिंदे गट, शरद पवार, काँग्रेस ही सगळी एकत्र आली तर काय, आता राष्ट्रवादी, शरद पवार आणि काँग्रेसचे 192 होतात, आणि शिवसेना शिंदे आणि अजितदादांची 316 होतात. म्हणजे भारतीय जनता पक्षाचा डाव काढायचा म्हटला तर अजितदादाची किती फुटणार, शिंदे गट किती ताकद लावणार. मग शिंदेच्या उमेदवारासाठी शरद पवार आणि काँग्रेस ताकद देणार का? देऊ शकतात. शिंदे गटानं उमेदवार दिला तर त्यांचे जवळजवळ 192 मतं आहेत, 192, आणि शिंदे गटाची 111 आणि त्यांची अजितदादांची 205 आहे. म्हणजे अजितदादाच्या गटाला सुरुंग लावायचं काम होऊ शकतं याच्यामध्ये. कारण अजितदादांच्या गटामध्ये म्हणजे पक्षामध्ये आत्ता प्रफुल्ल पटेल आणि तटकरे हे प्रचंड नाराज आहेत. मग त्याच्यामध्ये शेळके आमदार घ्या, अन्य काही त्यांचे समर्थक, त्यांना मान देणारे काही 8-10 जण धरली, 15 जरी धरली तरी गणित फार बदलू शकतात. आणि ह्याच्यात शिंदेनी जर का भारतीय जनता पक्षावर डाव काढायचा ठरवला तर तो डाव निघू शकतो. अर्थात शरद पवारांनी त्यांची कूटनीती वापरली तर. पण देवाभाऊ ग बसतील का अशा वेळेला? देवाभाऊंचं आता या सगळ्या मतदारसंघाकडे लक्ष आहे. मी सांगली साताऱ्याकडे आहे, नंतर आता बाकीच्या ठिकाणी जाऊ आपण. परंतु हे सगळं बलाबल बघितलं तर आता एकूण बीजेपीच्या 214 म्हणजे 135 त्यांना काहीतरी गरज पडतात, त्यांना एकूण कमी पडतात ना त्यांना. मग काय करायचं हे त्यांनी आता मांडले. पण भारतीय जनता पक्षामधले सुद्धा सदस्य फुटणार नाहीत कशावर ना. अंतर्गत तिथंही गटबाजी चालू झालेली आहे. आता सांगली साताऱ्यामध्ये सुद्धा सगळे एकत्र राहतील अशातला भाग नाही. आता उमेदवार कसे देतात ह्याच्यावर बऱ्यापैकी अवलंबून असणार आहे. कोण अर्थकारणाला महत्व देतोय याच्याकडेच सगळ्यांचं लक्ष राहणार आहे सदस्यांचं.
तर सातारा जिल्हा परिषदचं राजकारण जे झालं त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षानं जे साम दाम दंड भेद हे सगळं वापर केला, तसाच वापर शिंदे गट करण्याच्या तयारीला आता सांगली सातारा विधान परिषद निवडणुकीमध्ये तयारीनं उतरायला लागलेला आहे. त्यामुळं आज उदय सामंतपासनं सगळे शिंदे गटाचे शरद पवारांचं मिळेल तिथं कौतुक करायला थांबत नाही आहेत. नाही म्हटलं तरी शरद पवार आपण बघितलं, राष्ट्रवादी शरद पवार 119 मतं आहेत आणि शिवसेना शिंदे 111 आहेत. म्हणजे जवळजवळ 250 पर्यंत जात आहेत ते. अजितदादाला सुरुंग लावला तर यांचं गणित जमतंय. भारतीय जनता पक्षाला सुद्धा सुरुंग लावणार. आता भारतीय जनता पक्ष कुठं कुठं सुरुंग, म्हणून आता यांच्या पळापळी चालल्यात, बिनविरोध करूया. पण बिनविरोध होणार का हा प्रश्न आहे. कारण ह्यांची ताकद नाही, काँग्रेस आणि शरद पवार राष्ट्रवादी यांची ताकद पोचत नाही. त्यावेळेला त्यांनीच डाव काय मांडला तर पवारांची कूटनीती काय होते. पण देवाभाऊ मात्र सावध आहेत. देवाभाऊ हे सगळं कसं उलतं पालतं करायचं हे बघणार आणि त्यात ते PhD आहेतच त्यात ते. तर बघूया, राजकारण आता तापायला सुरुवात तर झाली आहे. चंद्रकांत दादा हे सुद्धा काही गप बसणार आहेत. सांगली सातारा विधान परिषद म्हटल्यानंतर चंद्रकांत दादांची ताकद तिथं निर्विवाद आहेच ना. भारतीय जनता पक्षाचे एक प्रदेशाध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनाही राजकारण माहिती आहे. त्यामुळे त्यांचीही मदत ही असणार आहे. भारतीय जनता पक्षाची सगळी पश्चिम महाराष्ट्र म्हटलं की देवाभाऊ चंद्रकांत दादांना हाक मारणार. तर आता हे राजकारण, त्यात आता चंद्रकांत दादा आणि जयंत पाटील हे जोरदार लागलेलं आहे सांगली महापालिकेवरनं. बघूया काय काय राजकारण होते. विधान परिषदेचे जे जे आता उमेदवार होतील त्याच्यावरनं आपल्याला विश्लेषण करायला सोपं जाईल. पण हे सगळं बलाबल आता सांगणं गरजेचं होतं. आज इथंच थांबू, उद्या पुढच्या भागात.